सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत असून जिल्हा व सत्र न्यायालयातील बार लायब्ररीत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे। बारच्या निवडणुकीत 1688 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। 18 पेक्षा जास्त उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत। मी ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी सोलापूर बार असोसिएशन 2026-27 या सालाकरिता सोलापूर असोसिएशनची निवडणूक प्रक्रिया चालू आहे। सकाळी 7:30 पासून मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे। संध्याकाळची वेळ 5:30 वाजेपर्यंत आहे। साधारण 1688 एवढं फायनल सगळे मतदार आहेत। त्यापैकी सकाळी 7:30 पासून आत्तापर्यंत साधारण 500 वकिलांनी मतदान केलेलं आहे आणि 5:30 वाजेपर्यंत जास्तीत जास्त मतदान करावं असं आम्ही बारच्या वतीनं आवाहन करतोय। नमस्कार, मी सोलापूर बार असोसिएशनचा उपाध्यक्ष ॲडव्होकेट रियाज शेख तथा आज रोजी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून या ठिकाणी सोलापूर बार असोसिएशनमध्ये काम पाहत आहे। आज आमच्या सोलापूर बार असोसिएशन जे जिल्ह्यामध्ये एक नावाजलेली संस्था आहे, त्या संस्थेचं सन 2026 आणि 2027 या सालाकरिता जी आहे निवडणूक प्रक्रिया आहे आज या ठिकाणी पार पडत आहे। आज मतदानाचा दिवस आहे। आज या मतदान प्रक्रियेमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, महिला राखीव, सचिव, खजिनदार, सहसचिव असे वेगवेगळे पदाकरिता या ठिकाणी सुमारे 18 उमेदवारांनी या ठिकाणी त्यांचं नशीब आजमावत आहेत आणि सकाळपासूनच संपूर्ण जिल्ह्याभरातील जे वकील सभासद या बार असोसिएशनचे सभासद आहेत ते या ठिकाणी उमेदवारीचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। सुमारे 500 जणांनी आत्तापर्यंत मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुमारे 1400 ते 1500 मतदान होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगू शकतो की सर्व वकील बंधू भगिनींनी ज्यांनी लोकशाहीचा आत्तापर्यंत हक्क बजावलेला नाही तो मतदानाचा हक्क या ठिकाणी बजवावा आणि सोलापूर बार असोसिएशनच्या नवीन पदाधिकारी निवडणुकीमध्ये त्यांनी सहभाग नोंदवावा ही विनंती। निकाल आज रात्री जे आहे काउंटिंग आजच होणार आहे। संध्याकाळी 5:30 मतदानाचा कालावधी संपल्यानंतर जे आहे लगेच 1 तासाभरानंतर निवडणुकीच्या जे निकालाचं मतमोजणी आहे ते सुरू होईल आणि ते मतमोजणी रात्री किती वाजेपर्यंत चालेल सांगता येत नाही, परंतु मध्यरात्रीपर्यंत नवीन कौल काय झाला हे आपल्याला कळेल।